श्री शिवाय मित्रांनो, 27 मे 2026 पद्मिनी एकादशी समाप्ती बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्या पाणी येथे ठेवा, ज्यामुळे कर्जमुक्ती आणि धनप्राप्ती होईल, तसेच प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। कारण मित्रांनो, हा एक असा उपाय आहे जो बुधवार एकादशीच्या रात्री केल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही उपाय करण्याची गरज भासणार नाही। कारण सर्वात मोठा आणि नवीन उपाय आम्ही आमच्या आत्ताच्या व्हिडिओमध्येच सांगितला आहे, जो उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। तर चला मित्रांनो, आधी उपाय सुरू करूया। भलेही तुम्ही वर्षभर हा उपाय केला नसेल, पण जर तुम्ही या ज्येष्ठ महिन्यातील बुधवार पद्मिनी एकादशी समाप्तीच्या दिवशी हा उपाय केला, तर तुम्हाला या उपायाचे असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। म्हणूनच तुम्ही सर्वांनी हा उपाय एकदा नक्की करा, जेणेकरून तुमच्या हातून ही संधी जाणार नाही आणि तुम्हाला या उपायाचे फळ मिळू शकेल। मित्रांनो, हा उपाय पंडितजींनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या शिवमहापुराणाच्या कथेत सांगितला आहे, जो उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। तर चला मित्रांनो, उपाय सुरू करूया। पहा, ज्येष्ठ महिन्यातील बुधवार एकादशीचा हा दिवस खूप खास आणि अत्यंत महत्त्वाचा असतो असे पाहिले गेले आहे। कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती ज्येष्ठ महिन्यातील एका दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच तुमची मनोकामना पूर्ण होऊन जाते। आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना हा उपाय करण्याचे फळ नक्कीच मिळाले आहे। जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हा उपाय चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना। मित्रांनो, ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे हे तुम्हाला माहीतही नसते। त्याचे काहीही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो। तर या दिवशी तुम्ही सर्वांनी एक चिमूटभर हळदीचा उपाय नक्की करून घ्यावा। हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर मित्रांनो, त्या विशेष दिवसाचे फळ तर आपल्याला मिळतेच मिळते, पण आपण त्या दिवशी हा एक चिमूटभर हळदीचा उपाय केला तर आपल्याला त्याहूनही मोठे फळ मिळते आणि फळ खूप लवकर मिळते, कारण तुम्ही हा उपाय एका अत्यंत मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात। तर चला आता उपायाबद्दल बोलूया, पण त्याआधी हा उपाय नेमका कोणत्या वेळी करायचा आहे, कुणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे। तर चला, आम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगतो। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय नक्की टाईप करा। तर मित्रांनो, हा एक चिमूटभर हळदीचा उपाय आपल्याला या ज्येष्ठ महिन्यातील बुधवारच्या एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे, कुणी करायचा, कोणत्या वेळी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। आणि जो हा व्हिडिओ पाहेल मित्रांनो, त्याने एक चिमूटभर हळदीचा उपाय नक्की केला पाहिजे, कारण या दिवशी काळ्या तिळाचेही खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते। आणि जेव्हा गोष्ट एक चिमूटभर हळदीच्या उपायाची येते तेव्हा ती सोन्याहून पिवळे असल्यासारखीच गोष्ट होते। आणि हा या ज्येष्ठ महिन्यातील बुधवारचा एक खूप मोठा उपाय बनून जातो। तर मित्रांनो, आता हा एक चिमूटभर हळदीचा उपाय नक्की कोणी करायचा आहे, सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया। तर बघा, घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतात त्या माता भगिनींपैकी कोणतीही एक मोठी माता भगिनी हा उपाय करू शकते। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरातील सर्व सदस्यांकडूनही
हा उपाय करून घेऊ शकता। जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल, स्वतःचे काही दुःख आणि त्रास असेल आणि तो फक्त स्वतःसाठीच हा उपाय करू इच्छित असेल, तर तो स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतो। बाकी जर घरातील कोणी असे असेल ज्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करायचा असेल, तर मित्रांनो तोही करू शकतो। त्यातही कोणतीही अडचण नाही। सांगण्याचे तात्पर्य असे की हा उपाय घरातील प्रत्येक सदस्यही करू शकतो आणि संपूर्ण कुटुंबासाठी घरातील मोठ्या माता भगिनींपैकी एखादी माता भगिनी देखील करू शकते। माता भगिनी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील, तर मग घरातील कोणताही मोठा सदस्य हा एक चिमूटभर हळदीचा उपाय करू शकतो। मग तो पुरुष का असेना, त्यात कोणतीही अडचण नाही। त्यानंतर मित्रांनो, या उपायाबाबत पुढचा प्रश्न असा येतो की नक्की हा उपाय आपण कोणत्या वेळी करायचा आहे? सकाळच्या वेळी करायचा आहे की संध्याकाळच्या वेळी? तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळीही करू शकता आणि संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळातही करू शकता। आता जर तुम्ही विचाराल की सर्वात उत्तम वेळ कोणती असेल, यावर आम्ही तुम्हाला एवढेच सांगू की हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळी कराल तर जास्त चांगले होईल। बाकी जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी हा उपाय केला तरी ते चांगले राहील, त्यात कोणतीही अडचण नाही। तर मित्रांनो, आता पुढची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट अशी येते की जर आपण सकाळी हा उपाय करणार असू, तर आपल्याला तो किती वाजल्यापासून किती वाजेच्या दरम्यान करायचा आहे, आणि संध्याकाळी प्रदोष काळात करणार असू तर तो किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे। तर बघा, सकाळी शक्य तितक्या लवकर तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। बाकी जर काही कारणास्तव तुम्हाला उशीर झाला, थोडा वेळ लागला, तरी सकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करून घ्या, या गोष्टीचे ध्यान ठेवा। यानंतर मित्रांनो, जर संध्याकाळच्या प्रदोष काळाबद्दल बोलायचे झाले, तर प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होते। म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यानची जी वेळ असते ती वेळ प्रदोष काळाची असते। हा उपाय तुम्ही 7 ते 8 वाजेच्या दरम्यानही करू शकता। याचा अर्थ संध्याकाळी 6 ते रात्री 8च्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, त्यात कोणतीही अडचण नाही। मित्रांनो, आता बघा, जर पितर एखाद्या व्यक्तीवर किंवा घरावर नाराज झाले तर काय होते की घरात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात। ज्या घरात पितर नाराज असतात तिथले लोक पैशावरून खूप काळजीत आणि त्रस्त राहतात। म्हणूनच तुम्ही नेहमी तुमच्या पितरांना प्रसन्न ठेवले पाहिजे, जेणेकरून पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते नेहमी तुम्हाला आशीर्वाद देतील। आता हे जे ज्येष्ठ महिन्याचे दिवस आहेत, या दिवसांत जेव्हा तुम्ही हा उपाय कराल जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, हा गोमातेशी संबंधित उपाय आहे। बघा, गोमातेमध्ये आपल्या पितरांचाच वास असतो असे मानले जाते। गोमाता असेल, कुत्रे असतील, झाडांमध्ये वडाचे झाड असेल, पिंपळाचे झाड असेल, या सर्वांमध्ये आपल्या पितरांचा वास मानला जातो। पक्ष्यांमध्ये कावळा असेल, ज्यामध्ये आपल्या पितरांचा वास मानला जातो। तर असे समजून घ्या की जेव्हाही जीवनात दुःख वाढते, कष्ट वाढतात, पैशावरून तुम्ही त्रस्त राहू लागता, कर्जासारख्या समस्या जीवनात वाढत आहेत, तुमच्या घरात संततीवरून खूप दुःख आहे, तुम्ही तुमच्या घरातील वादविवादांमुळे त्रस्त आहात, घरात कोणी ना कोणी भांडण करतच असते, तुम्ही विचार करून करून त्रस्त राहता की घरात कशी शांती येईल, घरात कशी सुख समृद्धी येईल। आता हे समजून घ्या की जर घरात सतत भांडणे, वादविवाद या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असतील, घरातील कोणतीही व्यक्ती सुखी नसेल, घरातील लोकांच्या डोक्यावर कर्ज असेल, तर तुमचे पितर कुठेतरी तुमच्यावर नाराज आहेत। पहा, जेव्हा घरात पितृदोष असतो तेव्हा तो तुम्हाला डोळ्यांनी दिसेल असे नाही, तुम्ही याचा फक्त अंदाज लावू शकता। घरात घडणाऱ्या घटनांवरून, जसे की तुम्ही जेवता
किंवा घरातील कोणताही सदस्य जेवतो, जर त्या जेवणात कुठेतरी केस निघत असेल किंवा जेवताना अन्न खाली सांडत असेल, तरीही तुमच्या घरात पितृदोष आहे, म्हणजेच तुमचे पितर नाराज आहेत. त्याचबरोबर घरात अचानक अपघात होत असतील तर तुमचे पितर नाराज आहेत. आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय करून घ्या. पितरही प्रसन्न होतील आणि पैशांबाबत तुम्हाला कधीही काळजी करावी लागणार नाही. चला तर मग त्याबद्दल बोलूया. पहिला उपाय हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरात स्थिर लक्ष्मीच्या वासासाठी आहे. म्हणजेच तुमच्या घरात असे कधीही होणार नाही की आज पैसा येत आहे आणि उद्या येत नाहीये. अनेक घरांमध्ये असे होते की पैसा येतो पण टिकत नाही, आणि जर पैसा टिकला तर उधळपट्टी खूप होते, पैशांची खूप नासाडी होते, ज्यामुळे घरातील सदस्य खूप त्रस्त राहतात. आता बहुतांश लोकांची हीच समस्या असते की पैशांची नासाडी होत आहे आणि घरात पैसा टिकत नाहीये. जर तुमच्या सोबतही असेच होत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय ऐकला पाहिजे आणि ज्येष्ठ महिन्यात तो आवर्जून केला पाहिजे. पहा, तुम्हाला येथे काय करायचे आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया गुरुदेवांनी सांगितलेल्या सर्वात पहिल्या आणि खास उपायाबद्दल. मित्रांनो, गुरुदेवांनी सांगितले आहे की बुधवार एकादशीच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वश्रेष्ठ उपाय आहे. पहा, पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करा. पहा, सर्वात पहिला उपाय, जर तुमच्या जीवनात कर्ज खूप जास्त असेल, तुमच्या जीवनात संकटे खूप जास्त असतील, तुमच्यावर खूप जास्त अडचणी येत असतील, तुम्हाला तुमच्या व्यवसायात आणि धनात वारंवार नुकसान होत असेल, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक कामात नुकसान सहन करावे लागत असेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करावा. मित्रांनो, गुरुदेवांनी सांगितले आहे की बुधवारच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. गुरुदेवांनी सांगितलेल्या या पहिल्या आणि विशेष उपायाबद्दल आपण जाणून घेऊया. आता हे पहा, तुमच्यासाठी घेऊन आलेलो हा उपाय तुम्हाला अधिकाधिक धनवान बनवेल आणि तुमच्या जीवनात जो काही अनावश्यक खर्च होत आहे त्यातूनही तुमची सुटका करेल. एक चिमूटभर हळदीचा हा उपाय तुमचे नशीब असे उजळवेल की तुमच्या येणाऱ्या पिढ्याही कधी गरिबी आणि दारिद्र्याचे तोंड पाहणार नाहीत. तुमच्या घरात नेहमी धन, सुख आणि समृद्धी वाढतच राहील. एकादशीच्या दिवशी असे काही उपाय असतात जे केल्याने तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होते आणि श्री हरी विष्णू तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतात. या एकादशीला जर तुम्ही श्री हरी विष्णूंशी संबंधित उपाय केले तर सर्व पापांचा नाश होतो. तसेच श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा आशीर्वादही देतात. एवढेच नाही तर या एकादशीला काही उपाय केल्याने आणि जे लोक उपवास करतात त्यांना या दिवशी उपवास केल्यामुळे 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 सूर्य यज्ञांच्या समान शुभ फळांची प्राप्ती होते. तुम्ही उपवास करत असाल तरीही हा उपाय करा आणि उपवास करत नसाल तरीही तुम्ही या दिवशी हा उपाय नक्की करायला हवा. चला तर मग जाणून घेऊया की कोणता उपाय आहे, तो कसा करायचा आहे. पाण्यात एक नाणे टाकून ते तुम्हाला घरात कुठे ठेवायचे आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे, एका तांब्यात किंवा कोणत्याही भांड्यात तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचे आहे. त्याचबरोबर थोडीशी बारीक केलेली हळद घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अखंड हळद असेल तर ती वाटून तुम्ही तिची पावडर बनवू शकता. एक नाणे घ्यायचे आहे. 1 रुपयाचे नाणे घ्या किंवा तुम्ही कोणतेही नाणे घेऊ शकता, जसे की 5 रुपयांचे नाणे, 10चे पण घेऊ शकता. 1 नाणे घ्या आणि ते स्वच्छ करून घ्या. आता तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही जो तांब्या घेतला आहे, ज्यात तुम्ही पाणी भरले आहे, त्यातच तुम्हाला ती 1 चिमूटभर पिसेलेली हळद टाकायची आहे. आणि तुम्ही जे कोणते नाणे घेतले आहे, मग ते 1चे असो, 5चे असो किंवा 10चे असो, ते नाणे देखील तुम्हाला याच तांब्यात टाकायचे आहे. आता तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत
त्या सर्वांवरून हा तांब्यात तुम्हाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज म्हणजेच उलट्या दिशेने 7 वेळा ओवाळायचा आहे. जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांवरून 7 वेळा ओवाळून घ्या आणि तुमच्या घराबाहेर कोणत्याही झाडाखाली किंवा रोपाखाली हे पाणी ओतून द्या. जर वाहणारे शुद्ध पाणी असेल किंवा कोणतीही पवित्र नदी असेल तर तिथे ते प्रवाहित करा. बस एवढाच उपाय. यावेळी एकादशीला हा उपाय करा आणि पहा तुमचे भाग्य कसे उजळते. भाग्यात लिहिलेली दुःखे कशी दूर होतात आणि तुम्ही रातोरात कसे धनवान बनता. हा एक असा उपाय आहे जो तुमचे कौटुंबिक जीवन देखील उत्तम करेल, घरातील क्लेश दूर करेल, घरातील गरिबी दूर करेल आणि तुमच्या घरावर श्री हरी विष्णूंची अशी कृपा बरसेल की धनाची देवी माता लक्ष्मी सोबत वास करेल आणि तुमचे घर सोडून कधीही जाणार नाही. हा खूपच चमत्कारी आणि अतिशय उत्तम उपाय आहे. पद्मिनी एकादशीच्या समाप्तीच्या दिवशी हा उपाय करा आणि तुमचे भाग्य उजळवा. चला आता आपल्या दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तर दुसरा उपाय जो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो श्री हरी विष्णू आणि माता तुळशीशी जोडलेला आहे. पहा, श्री हरी विष्णूंशिवाय माता तुळस अपूर्ण आहे आणि तुळशी मातेशिवाय श्री हरी विष्णू अपूर्ण आहेत. त्यांचा नैवेद्य अपूर्ण आहे, कारण आपण त्यांच्या नैवेद्यात तुळशीचे एक पान तरी नक्कीच घालतो. तुळशीचे पान त्यांना नक्कीच अर्पण केले जाते. श्री हरी जेव्हा योगनिद्रेतून जागे होतात तेव्हाही ते सर्वात आधी तुळशी मातेचेच दर्शन घेतात आणि जेव्हाही तुम्ही तुळशीच्या रोपाशी संबंधित उपाय कराल तेव्हा श्री हरी विष्णू लगेच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सुख, संपत्ती सर्व काही देतात आणि तुमची मनोकामनाही पूर्ण होते. आता असे अनेक लोक आहेत ज्यांची खूप मोठी स्वप्ने आहेत, मनोकामना आहेत. जीवनात खूप काही मिळवायची इच्छा असते, खूप काही करायचे असते, पण आपण ते करू शकत नाही. विश्वास ठेवा, ख्या मनाने तुम्ही हा उपाय करा आणि मग बघा कसे चमत्कार होतात. तुमच्या घरात तुळशीचे रोप असले तरी तुम्ही हा उपाय करू शकता आणि नसले तरीही करू शकता. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की उपाय कसा करायचा आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि जयघोष नक्की करा. जय माता लक्ष्मी असे लिहा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करेल. काय करायचे आहे? एक मौलीचा धागा, कलावा घ्यायचा आहे. त्याच्यावर चांगल्या प्रकारे हळदीची पेस्ट लावायची आहे. म्हणजे एक चिमूटभर हळद घ्या, त्यात शुद्ध पाणी मिसळा, त्याची थोडी घट्ट पेस्ट बनवा आणि ती त्या मौलीच्या धाग्यावर व्यवस्थित लावा. आता या मौलीच्या धाग्याला तुम्हाला 3 गाठी मारायच्या आहेत. जर तुम्हाला मंत्र लक्षात राहिला तर ठीक आहे, अन्यथा मंत्राशिवायही तुम्ही या 3 गाठी मारू शकता. जय श्री हरी विष्णू, जय श्री हरी विष्णू, जय महालक्ष्मी, जय महालक्ष्मी असे म्हणा. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 3 वेळा गाठ मारताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा मौलीचा धागा ज्यावर तुम्ही हळदीचा लेप लावला आहे तो तुळशीच्या रोपाला आपली मनोकामना सांगत बांधायचा आहे. माता तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात धन येवो, सुख येवो, तुमची कृपा नेहमी राहो, घरातून कलह दूर राहो, घरातून दुःख दूर राहो, घरातून गरिबी दूर राहो. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, जेवढ्याही एकादशी असतात त्या सर्व श्री हरी विष्णूंना प्रिय असतात आणि ही एकादशी अशी आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यास श्री हरी विष्णू तुमच्यावर लगेच प्रसन्न होतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि मग बघा की तुम्ही तुमच्या जीवनात काय काय साध्य करता. म्हणजे जे तुम्हाला हवे असते ते तर मिळतेच, पण ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो तेही तुम्हाला मिळते. कारण जेव्हाही तुम्ही हा उपाय कराल जो तुळशी मातेशी जोडलेला आहे तेव्हा तुळशी माता श्री हरी विष्णूंना सांगून
तुमची मोठ्यात मोठी मनोकामना पूर्ण करते, कारण श्री हरी विष्णू माता तुळशीचे प्रत्येक म्हणणे ऐकतात. यासोबतच या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला दिवा नक्की लावायचा आहे. आता ज्या लोकांच्या घरात तुळशीचे रोप नाही ते मंदिरात जाऊनही हा उपाय करू शकतात. मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही मौलीचा धागा घ्या, त्यावर हळदीचा लेप लावा, 3 गाठी मारा आणि श्री हरी विष्णूंसमोर ठेवा. नंतर याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधा. जो लाकडाचा दरवाजा आहे तिथे बांधा. नेहमी श्री हरी विष्णूंची कृपा बरसत राहील. त्यामुळे जो काही उपाय आहे तो तुम्ही नक्की करा. ख्या श्रद्धेने करा, तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तुमची जी काही मनोकामना आहे ती नक्की पूर्ण होईल. तर आतापर्यंत 2 उपायांबद्दल बोललो, आता लवकरच 3ऱ्या उपायाबद्दल बोलूया. जर तुम्ही हा 3रा उपाय एकादशीला केलात तर असे समजून घ्या की माता लक्ष्मी तुमचे घर सोडून कधीही जाणार नाही आणि नेहमी तुमच्या घरात धनाची वृद्धी होत राहील आणि कर्जासारख्या समस्या तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. म्हणजे तुम्हाला कधीही कोणाकडून कर्ज, पैसे उधार घेण्याची गरजच पडणार नाही आणि शारीरिक त्रासावरही याचा परिणाम होतो. मी एका चिमूटभर हळदीबद्दल बोलत आहे. होय मित्रांनो, फक्त 1 चिमूटभर हळद, तीच हळद जी तुमची आई दररोज जेवणात घालते, तीच हळद जी प्रत्येक घरात असते. पण आज रात्री, या एकादशी समाप्तीच्या रात्री, या अमृत काळात हीच 1 चिमूटभर हळद तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरू शकते. पण मित्रांनो, हा उपाय करण्याची पद्धत खूप विशेष आहे आणि ही पद्धत, हा विधी खूप कमी लोकांना माहीत आहे. ज्यांना माहीत आहे त्यांच्या जीवनात बदल घडला आहे. ज्यांना माहीत नाही ते फक्त हळद पाहत राहिले आणि चमत्कारापासून वंचित राहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व सांगेन. संपूर्ण विधी, योग्य वेळ, योग्य मंत्र, योग्य दिशा आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला या रात्रीच्या दिव्य संधीचा पुरेपूर लाभ घेण्यास मदत करतील. तर मित्रांनो, जर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल, पैशांची चणचण असेल, जर आरोग्य साथ देत नसेल, जर घरात क्लेश असेल, जर वर्षानुवर्षे कोणतीही मनोकामना पूर्ण होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच सोडू नका, कारण जी माहिती सर्वात महत्त्वाची आहे ती मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगेन आणि जो आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तो शेवटी मिळेल. चला तर मित्रांनो, सुरू करूया. भगवान शिवाचे स्मरण करून आणि गुरुदेवांना प्रणाम करून हर हर महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, आधी हे समजून घेऊया की आजचा हा दिवस इतका विशेष का आहे. आज एकादशी समाप्ती आहे. प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरची ती पवित्र वेळ जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर नृत्य करतात, जेव्हा महादेव प्रसन्न असतात, जेव्हा त्यांचा 3रा डोळा, तो नेत्र ज्याला सर्व काही माहीत आहे, भक्तांकडे करुणेने पाहतो. शास्त्रात म्हटले आहे की प्रदोष शिवपूजाच सर्व पाप प्रणाशिनी, म्हणजेच प्रदोष काळात केलेली शिवपूजा सर्व पापांचा नाश करते. पण जेव्हा ही एकादशी समाप्ती बुधवारी येते तेव्हा तिची शक्ती दुप्पट होते. बुधवार हा गुरु बृहस्पतीचा दिवस आहे. बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत, जे ज्ञान, विद्या, धन आणि सौभाग्याचे कारक आहेत. जेव्हा गुरुदेव आणि भगवान शिव दोघेही एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या भक्तांवर कृपा करतात, तेव्हा जीवनात होणारा बदल असाधारण असतो. आणि आजच्या पंचांगामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज रात्री 10:34 वाजेपर्यंत रेवती नक्षत्र आहे. रेवती हे मीन राशीचे शेवटचे नक्षत्र असून या नक्षत्राची देवता पूषा देवी आहे, जी पोषण, समृद्धी आणि प्रवासाची देवता आहे. रेवती नक्षत्रात केलेले प्रत्येक शुभ कार्य फळ देते. हे नक्षत्र अशा लोकांसाठी विशेषतः शुभ आहे जे आर्थिक अडचणीत आहेत आणि पैशांसाठी संघर्ष करत आहेत. आज चंद्र देखील मीन राशीत आहे. रात्री 10:34 वाजेपर्यंत
आणि मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. म्हणजेच आज रात्री चंद्र आपला स्वामी गुरुच्या राशीत विराजमान आहे. ही एक अत्यंत शुभ स्थिती आहे. यावेळी जे काही उपाय केले जातात चंद्र त्यांना अधिक शक्तिशाली बनवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, तुम्ही अमृतकाळाबद्दल ऐकले असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा अमृतकाळ आणि प्रदोष काळ एकाच रात्री एकत्र येतात तेव्हा ती वेळ किती दुर्मिळ असते, किती पवित्र असते. आज रात्री अगदी हेच घडत आहे. प्रदोष काळ जो सूर्यास्तानंतर साधारण 1.5 तास राहतो तो आज संध्याकाळपासून सुरू होईल आणि त्याच रात्री 8:20 वाजल्यापासून अमृतकाळही सुरू होईल. म्हणजेच आज रात्री 2 दिव्य काळांचा संगम आहे. 2 पवित्र प्रवाह एकत्र वाहत आहेत. एक नदी प्रदोषाची, दुसरी नदी अमृत काळाची. आणि जिथे 2 पवित्र प्रवाह मिळतात तिथे तीर्थक्षेत्र बनते. आज रात्री तुमचे घर ते तीर्थ बनू शकते. आज रात्री तुमच्या पूजेचे ठिकाण, तो कोपरा जिथे दिवा जळतो, ते सर्वात पवित्र स्थान बनू शकते. आणि म्हणूनच आज रात्रीचा हा उपाय, एका चिमूटभर हळदीचा हा उपाय इतका शक्तिशाली आहे. हळद आणि भगवान शिव यांचा संबंधही खूप खोल आहे. हळदीला शास्त्रामध्ये हरिद्रा म्हटले आहे. हे पावित्र्याचे प्रतीक आहे. ती नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि गुरुग्रह बृहस्पतीशी हळदीचा थेट संबंध आहे. बुधवारी हळदीचा उपाय हा योग केवळ योगायोग नाही, ही एक दैवी व्यवस्था आहे. आजची रात्र, या पद्मिनी एकादशी समापतीची रात्र, या रेवती नक्षत्राची रात्र, या अमृत काळाची रात्र, निसर्ग स्वतः तुमच्यासाठी एक दरवाजा उघडत आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या दरवाजातून प्रवेश कराल का? मित्रांनो, मी उपाय सांगण्यापूर्वी मला काही बोलायचे आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत जे खूप थकले आहेत. थकलेले या अर्थाने नाही की झोप येत नाही, तर या अर्थाने की जीवनाने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. प्रामाणिकपणे मेहनत करून जगले, पण तरीही जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही. तुमच्यापैकी अनेक लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. सकाळी उठतो, कर्जाची आठवण येते. रात्री झोपतो, कर्जाची भीती सतावते. मुलांची फी, घराचे भाडे, औषधे, दैनंदिन गरजा आणि एकीकडे कर्जाचा डोंगर जो कमी होण्याचे नाव घेत नाही. मला माहित आहे की हे दुःख किती खोल असते, पण मित्रांनो हे ऐका, कर्ज असणे ही तुमची चूक नाही. कधी कधी ग्रहांची दशा अशी असते, पितृदोष असा असतो, किंवा परिस्थिती अशी बनते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. येतो आणि निघून जातो. पण यावर उपाय आहे. देवाने प्रत्येक समस्येवर समाधानही निर्माण केले आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात आरोग्याच्या समस्या आहेत. घरात कोणीतरी आजारी आहे. जुना आजार, डॉक्टरांकडे जातात, औषधे घेतात, पण पूर्णपणे बरे वाटत नाही. शरीरात अशक्तपणा राहतो. हातपायात दुखणे, थकवा, झोपेची समस्या, आणि जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा मनही खचून जाते. पण मित्रांनो, आजाराशी देवाचा संबंध नाही. आजार तर एक परीक्षा आहे, आणि जे परीक्षेत श्रद्धेने खंबीर उभे राहतात ते उत्तीर्ण होतात. आज रात्रीचा हा उपाय, हळदीचा हा उपाय विशेषतः आरोग्य लाभासाठीही अत्यंत प्रभावी आहे. कारण प्राचीन काळापासून हळद ही रोग निवारक औषधी मानली गेली आहे. आणि जेव्हा याचा वापर दैवी शक्तीसोबत, मंत्रासोबत आणि श्रद्धेसोबत केला जातो तेव्हा त्याचा प्रभाव अधिकच खोलवर होतो. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या विवाहात अडथळे आहेत. वय वाढले आहे, स्थळे येतात आणि मोडतात. कुटुंब त्रस्त आहे. समाज प्रश्न विचारतो आणि स्वतःच्याही मनात ही भीती बसते की कदाचित आपल्या नशिबातच काहीतरी कमतरता आहे. पण असे नाही. कधी कधी कुंडलीतील मंगळ दोष, शनीची दशा किंवा पितृदोष यामुळे विवाहात विलंब होतो.
आणि या सर्वांवर उपाय आहेत. आज रात्रीच्या उपायामध्ये जो मंत्र आहे, जी पद्धत आहे, ती या सर्व दोषांना शांत करण्याची क्षमता ठेवते. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांना व्यवसायात नुकसान होत आहे. जे काम मोठ्या उत्साहाने सुरू केले होते ते पुढे जात नाही. ग्राहक येत नाहीत, पैसा येत नाही, स्पर्धा वाढत चालली आहे. असे वाटते की जणू कोणती तरी अदृश्य शक्ती थांबवत आहे. मित्रांनो, नजर दोष, वास्तु दोष किंवा ग्रह पीडा हे सर्व व्यवसायात अडथळा आणतात आणि यांचे निवारण साध्या उपायांनी देखील होऊ शकते. अट फक्त एवढीच आहे की उपाय योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि पूर्ण श्रद्धेने केला गेला पाहिजे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात क्लेश आहे. पती पत्नीमध्ये मतभेद, सासू सुनेत तणाव, भावाभावांमध्ये मनमुटाव, घरात शांतता नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टीवर भांडण होते आणि जेव्हा घरात शांतता नसते तेव्हा बाहेरही काहीच नीट होत नाही, कारण घराचा पायाच डळमळीत झालेला असतो. पण मित्रांनो, घरात शांतता आणणे शक्य आहे. भगवान शिव शांततेचे देव आहेत. गुरु बृहस्पती सौभाग्याचे देव आहेत. आणि आज रात्री या दोघांची एकत्र कृपा मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही जीवनातील कोणत्याही समस्येत असाल तरी तुम्ही येथे योग्य ठिकाणी आला आहात. आजची रात्र तुमच्यासाठी बदलाची रात्र आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. एक अशी गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत आहे आणि ज्यांना ती माहीत आहे त्यांच्या आयुष्यात जो फरक पडला आहे तो पाहण्यासारखा होता. मित्रांनो, आपण सर्वजण उपाय करतो, हळद लावतो, दिवा लावतो, मंदिरात जातो, पण तरीही बऱ्याचदा उपायांचे फळ मिळत नाही. आणि तेव्हा आपण विचार करू लागतो की कदाचित उपायामध्येच ताकद नाही, कदाचित देव ऐकत नाही. पण मित्रांनो, उपायात कोणतीही कमतरता नसते. कमतरता वेळेत असते. होय, उपायाचे फळ यावर अवलंबून असते की तुम्ही तो उपाय कोणत्या वेळी केला, कोणत्या तिथीवर केला, कोणत्या नक्षत्रात केला, कोणत्या योगात केला. एकच उपाय जर एका साध्या दिवशी केला गेला तर तो साधारण फळ देतो, आणि तोच उपाय एखाद्या विशेष तिथीला, विशेष काळात केला गेला तर त्याचे फळ 100 पटीने वाढते. आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच ते पंचांग पाहायचे, म्हणूनच ते मुहूर्त काढायचे, कारण त्यांना समजायचे की वेळेची शक्ती अफाट आहे. आणि आजची ही पद्मिनी एकादशीची समाप्ती, हे रेवती नक्षत्र, हा अमृतकाळ, हे सर्व मिळून एक अशी वेळ बनवत आहेत जी अतिशय दुर्मिळ आहे. आता दुसरी गोष्ट ऐका. हळदीबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे. बृहस्पती ग्रह जे आजच्या दिवसाचे स्वामी आहेत, त्यांची प्रिय वस्तू हळद आहे. जेव्हा बुधवारी एकादशी संपल्यावर हळदीचा उपाय केला जातो तेव्हा तो थेट बृहस्पती देवाला प्रसन्न करतो. आणि बृहस्पती देव प्रसन्न झाले तर काय होते? धन येते, ज्ञान वाढते, सौभाग्य उजळते, अडथळे दूर होतात, विवाहाचे योग जुळून येतात, संतान सुख मिळते. पण मित्रांनो, इथे आणखी एक रहस्य आहे. हळदीचा उपाय दिवसा केला आणि रात्री केला तर या दोन्हींचे फळ वेगवेगळे मिळते. दिवसा केलेला हळदीचा उपाय सामान्य लाभ देतो, पण रात्री, विशेषतः प्रदोष काळ आणि अमृत काळात केलेला हळदीचा उपाय एक विशेष ऊर्जा ग्रहण करतो. रात्रीच्या शांततेत, जेव्हा बाहेरचा गोंधळ शांत होतो, जेव्हा मन एकाग्र असते, जेव्हा आकाशात तारे चमकत असतात, त्यावेळी केलेली प्रार्थना, त्यावेळी केलेला उपाय एका वेगळ्याच पातळीवर जातो. हेच कारण आहे की आजचा हा उपाय, रात्रीचा उपाय इतका विशेष आहे. आणि पुढे मी जे सांगेन ते आणखीनच सखोल आहे. मित्रांनो, सोबतच राहा, कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. मित्रांनो, आता आपण त्या उपायाकडे वळूया ज्यासाठी तुम्ही इथे आला आहात. एक चिमूटभर हळद, फक्त एक चिमूटभर. तुम्ही विचार करत असाल की एवढ्या छोट्याशा गोष्टीत काय शक्ती असेल,
पण मित्रांनो, शक्ती वस्तूच्या आकारात नसते. शक्ती त्या वस्तूच्या पाठीमागे असलेल्या दैवी ऊर्जेत असते. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणतात. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि द्रा म्हणजे त्यांचा अंश, म्हणजेच हळदीमध्ये भगवंताचा अंश आहे. हा केवळ एक मसाला नाही, तर ही एक दिव्य औषधी आहे. आपल्या वेदांमध्ये, अथर्व वेदामध्ये हळदीच्या महिमेचे वर्णन केलेले आहे. ऋषींनी लिहिले आहे की हळद ही सर्व रोग निवारक, सर्व दोष नाशक आणि सर्व शुभप्रद आहे. पण ही केवळ आयुर्विज्ञानाची गोष्ट नाही, तर ही आध्यात्मिक शक्तीची गोष्ट आहे. मित्रांनो, हळदीचा रंग पिवळा आहे आणि गुरु बृहस्पतीचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे. सूर्याच्या त्या किरणाचा जो अंधार दूर करतो. जेव्हा तुम्ही हळद आपल्या हातात घेता, तिचा सुगंध घेता, तिच्याकडे पाहता, तेव्हा तुम्ही नकळतच ब्रह्मांडाच्या त्या पिवळ्या ऊर्जेशी जोडले जाता, जी समृद्धी आणि सौभाग्याची ऊर्जा आहे. आणि शिवजींशी हळदीचा संबंधही खूप खोल आहे. शिवजींना हळद वाहिली जात नाही, हे खरे आहे, पण माता पार्वतीला हळद प्रिय आहे. आणि जिथे माता प्रसन्न असते, तिथे महादेवही प्रसन्न होतात. म्हणूनच प्रदोष पूजेमध्ये माता पार्वतीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. आज रात्रीचा हा उपाय, हा हळदीचा उपाय माता पार्वती आणि गुरु बृहस्पती या दोघांनाही प्रसन्न करतो. आणि या दोघांच्या कृपेने भगवान शिवाची कृपा आपोआप प्राप्त होते. आता या उपायाच्या फायद्यांबद्दल बोलूया. पहिला फायदा, धनाची प्राप्ती. ज्या लोकांच्या घरात पैसा टिकत नाही, ज्यांच्या हातात पैसा येताच निघून जातो, त्यांच्यासाठी हा उपाय धनाला आकर्षित करतो आणि त्याला स्थिर करतो. हळदीमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी घरातील नकारात्मक ऊर्जा शुद्ध करते. आणि जिथे शुद्धता असते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा फायदा, आरोग्याचा लाभ. हळदीची दैवी शक्ती आणि तिचे नैसर्गिक गुण मिळून शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. जुने आजार ज्यांवर उपचार होत नाहीत, त्यांच्यातही या उपायाचा फायदा दिसून आला आहे. तिसरा फायदा, नकारात्मक शक्तींचे निवारण. वाईट नजर, दुष्ट आत्मे, काळी जादू या सर्वांपासून हळद रक्षण करते. घरात हळदीचा वापर एक सुरक्षा कवच बनवतो. चौथा फायदा, मानसिक शांती. जे लोक चिंता, नैराश्य किंवा मानसिक अशांतीने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. हळदीची ऊर्जा मनाला शांत करते. पाचवा फायदा, नात्यांमध्ये सुधारणा. घरात क्लेश असेल, पती पत्नीमध्ये दुरावा असेल, तर हा उपाय त्या नात्यांमध्ये गोडवा आणतो. मित्रांनो, एक चिमूटभर हळद आणि इतके सारे फायदे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि पूर्ण श्रद्धेने केला जाईल. मित्रांनो, आता मी सांगेन की हा उपाय कोणासाठी आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही कोणीही असा, तुमची कोणतीही समस्या असो, हा उपाय तुमच्यासाठी आहे. ज्या माता रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी जगतात, ज्या आपल्या वेदना लपवून सर्वांसाठी हसतात, त्यांच्यासाठी हा उपाय एका संजीवनीसारखा आहे. जेव्हा माता हा उपाय करतात, तेव्हा त्यात संपूर्ण कुटुंबाचे कल्याण सामावलेले असते. ज्या बहिणींच्या विवाहाला विलंब होत आहे, ज्या आपल्या जीवनसाथीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजच्या रात्रीचा हा उपाय विशेषतः आहे. गुरु बृहस्पती हे विवाहाचे कारक आहेत आणि एकादशीच्या समाप्तीवर केलेला हा उपाय विवाहातील अडथळे दूर करतो. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, ज्यांचे करिअर घडत नाहीये, जे कठोर परिश्रम करूनही यशापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी आजची ही रात्र भाग्याचे दार उघडू शकते. ज्या व्यापाऱ्यांचे व्यापारात नुकसान होत आहे, ज्यांचे काम चालत नाहीये, जे कर्जात बुडाले आहेत, या उपायाने त्यांच्या व्यापारात नवीन ऊर्जा येते आणि नवीन संधी मिळतात. जे आजारी लोक दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत, ज्यांना औषधांचाही पूर्ण फायदा होत नाहीये, त्यांच्यासाठी हळदीची दैवी शक्ती आणि प्रदोषाची ऊर्जा मिळून शरीर बरे करण्यास मदत करतात.
जे वृद्ध लोक एकाकी जीवन जगत आहेत, ज्यांची मुले दूर आहेत, ज्यांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत शांती हवी आहे, त्यांच्यासाठी हा उपाय एक दिव्य आधार आहे. ज्या मातापित्यांची मुले अभ्यासात कमकुवत आहेत, जे मुलांच्या यशासाठी काळजीत आहेत, गुरु बृहस्पती हे विद्येचे देव असल्याने आज त्यांची कृपा प्राप्त केल्याने मुलांची बुद्धी आणि भाग्य दोन्ही फुलतात. मित्रांनो, तुम्ही पाहिलेत का की हा उपाय कोणा एकासाठी नाहीये, तो सर्वांसाठी आहे. घरात जो कोणी सर्वात आधी हा व्हिडिओ पाहत आहे त्याने हा उपाय करावा. तुमच्या करण्याने संपूर्ण घराला फायदा होईल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने उपाय करते तेव्हा तिची सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. मित्रांनो, आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत होतात. संपूर्ण विधी, एक एक पाऊल. पण आधी या उपायासाठी काही तयारी म्हणून काय हवे आहे? एक चिमूटभर कच्च्या हळदीची पावडरही चालेल, पण कच्ची हळद अधिक शक्तिशाली असते. एक छोटा दिवा, शक्यतो मातीचा असावा. गाईचे तूप असेल तर सर्वोत्तम, अन्यथा सामान्य तूप आणि थोडे पाणीही चालेल. एका छोट्या भांड्यात काही फुले असावीत. पिवळी फुले असल्यास उत्तम, विशेषतः झेंडूची फुले अत्यंत शुभ मानली जातात. बसण्यासाठी एक स्वच्छ आसन किंवा कापड घ्या. मित्रांनो, आज रात्रीसाठी 2 विशेष वेळा आहेत. पहिली वेळ म्हणजे प्रदोष काळ, म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 45 मिनिटांपासून ते 1.5 तासापर्यंत. आज 27 मे रोजी सूर्यास्त अंदाजे संध्याकाळी 7च्या आसपास होईल. त्यामुळे प्रदोष काळ रात्री 7:30 ते 9च्या दरम्यान असेल. दुसरी वेळ म्हणजे अमृत काळ, जी रात्री 8:20 ते 9:49 पर्यंत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की प्रदोष काळ आणि अमृत काळ आज एकाच वेळी येत आहेत. रात्री 8:20 ते 9 वाजेपर्यंत हा तो सुवर्ण काळ आहे जो या उपायासाठी सर्वात उत्तम वेळ दर्शवतो. जर 8:20 ते 9च्या दरम्यान शक्य नसेल तर 8:20 ते 9:49 दरम्यान कधीही करा. अमृत काळात केलेला उपायही अत्यंत फलदायी ठरतो. उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसा. उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची दिशा आहे, तर पूर्व दिशा ही सूर्याची ऊर्जा आणि प्रकाशाची दिशा आहे. आता विधी सुरू करूया. पहिले पाऊल, स्नान आणि शुद्धी. संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी स्नान करा. जर स्नान शक्य नसेल तर हातपाय आणि तोंड धुवून शुद्ध व्हा. स्वच्छ कपडे परिधान करा. पिवळे कपडे असल्यास उत्तम, कारण आज बुधवार आहे आणि पिवळा रंग गुरुदेवांचा आवडता रंग आहे. दुसरे पाऊल, स्थानाची शुद्धी. जिथे उपाय करायचा आहे ती जागा गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने पुसून घ्या. त्या पाण्यात थोडी हळद मिसळल्यास ते स्थान अधिक पवित्र होईल. तिसरे पाऊल, दिवा लावणे. मातीच्या दिव्यात तूप टाकून दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना अशी भावना ठेवा की हा दिवा मी भगवान शिव आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि त्या थरथरणाऱ्या, नृत्य करणाऱ्या सोनेरी ज्योतीमध्ये ईश्वरी प्रकाश अनुभवा. चौथे पाऊल, हळद हातात घेणे. आता एक चिमूटभर हळद तुमच्या उजव्या हाताची अनामिका, करंगडीच्या शेजारचे बोट आणि अंगठ्याने उचला. अनामिका हे सूर्याचे बोट असून यात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. हळद हातात घेऊन तिच्याकडे पहा आणि तिचा सुगंध घ्या. अनुभव करा की ही साधारण हळद नसून ती गुरु ऊर्जेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. पाचवे पाऊल, मंत्र जप. आता पुढील मंत्र 11 वेळा लक्षपूर्वक, श्रद्धेने आणि हळूहळू जपा. नमः शिवाय, बृहस्पत्ये नमः. बॉस इतकेच. हा मंत्र सोपा असला तरी अत्यंत शक्तिशाली आहे, कारण यात भगवान शिव आणि गुरु बृहस्पती या दोघांचेही आवाहन केले आहे. 11 वेळा बोला. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा हळद अधिक घट्ट पकडा. अनुभव करा की तुमची श्रद्धा त्या हळदीत सामावत आहे. तुमची वेदना त्या हळदीत जात आहे. 6वे पाऊल, संकल्प.
11 वेळा मंत्र म्हटल्यानंतर हात जोडा. दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि मनात आपली एक मनोकामना बोला. फक्त एक जी तुम्हाला सर्वात जास्त त्रास देत आहे, जी तुमची सर्वात मोठी समस्या आहे, ती मनातल्या मनात सांगा. भगवान शिवाला सांगा, गुरुदेवांना सांगा. ते ऐकतात, त्यांना माहीत आहे. 7वे पाऊल हळद अर्पण. आता ती हळद जी तुम्ही हातात घेतली होती, ती दिव्यासमोर ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात टाका आणि म्हणा, हे गुरुदेव, हे महादेव, ही तुमची प्रिय हळद तुम्हाला अर्पण आहे. माझी श्रद्धा स्वीकार करा. माझी मनोकामना पूर्ण करा. 8वे पाऊल प्रार्थना आणि शांत बसणे. दिव्यासमोर थोडा वेळ शांत बसा. डोळे बंद करा. भगवान शिवाचे ध्यान करा. त्यांना कैलासावर बसलेले पहा. शांत, दयाळू, करुणामय आणि अनुभव करा की त्यांची कृपा तुमच्यावर बरसत आहे. किमान 5 मिनिटे असेच बसा. 9वे पाऊल सकाळचे कार्य. ते पाणी ज्यामध्ये तुम्ही हळद टाकली होती, ते दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाच्या मुळाशी वाहा किंवा घराबाहेर मातीत टाका. हे गटारात किंवा शौचालयात टाकू नका. एक महत्वाची गोष्ट, हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका. ना नव्याला, ना आईला, ना मैत्रिणीला. फक्त आपल्या मनात ठेवा. जेव्हा मनोकामना पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सांगू शकता. तेव्हा तर नक्कीच सांगितले पाहिजे, जेणेकरून इतरांचाही विश्वास वाढेल. मित्रांनो, ही विधी पूर्ण झाली आहे. इतकी सोपी, इतकी पवित्र आणि आजची रात्र इतकी शक्तिशाली आहे. मित्रांनो, मुख्य उपाय तर तुम्ही जाणून घेतला, पण आजची ही रात्र इतकी दिव्य आहे की मी तुम्हाला आणखी काही उपाय देखील सांगू इच्छितो. हे छोटे छोटे उपाय आहेत, पण खूप शक्तिशाली आहेत. पहिला सहाय्यक उपाय, पिंपळाच्या झाडाला पाणी. आजार आणि पितृदोषासाठी आज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एखाद्या पिंपळाच्या झाडाला पाणी वाहा. पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळा. पाणी वाहताना म्हणा, हे पितृगण, हे वृक्षदेव, तुम्हाला नमन. आमच्या कुटुंबावर कृपा करा. आजार दूर होवोत, कर्ज संपावे. मित्रांनो, पिंपळाचे झाड हे पितृदेवतांचे निवासस्थान आहे. पितृदोष जीवनात अनेक समस्या निर्माण करतो. पैशांची कमतरता, अपत्यांचा त्रास, विवाहात विलंब. पिंपळाला जल अर्पण करून तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद मिळतात. आणि आज बुधवार आहे. पिंपळाच्या बुधवारशीही विशेष संबंध आहे. आजचा हा उपाय अनेक पटींनी फलदायी ठरेल. दुसरा सहाय्यक उपाय, नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष दूर करण्यासाठी आज रात्री मुख्य उपायानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडी हळद आणि तांदळाच्या पिठाने एक छोटे स्वस्तिक काढा किंवा उंबरठ्यावर फक्त थोडा हळदीचा लेप लावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. नजर दोषापासून घराचे रक्षण होते. ज्या घरांमध्ये वारंवार भांडणे होतात, जिथे विनाकारण क्लेश असतो, त्या घरांसाठी हा उपाय विशेषतः लाभदायक आहे. मित्रांनो, आपल्या आजी पणजीला हे माहीत होते, म्हणूनच त्या दर बुधवारी उंबरठ्यावर हळद लावत असत. ती परंपरा विनाकारण नव्हती, त्यात सखोल विज्ञान होते. आज तीच परंपरा पाळा. तिसरा सहाय्यक उपाय, व्यापार वाढीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आज बुधवारी शक्य असल्यास केळीच्या पानावर काही पिवळी मिठाई किंवा पिवळे अन्न ठेवून कोणत्याही ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला द्या किंवा मंदिरात अर्पण करा. जर हे शक्य नसेल तर किमान एक केळे एखाद्या गाईला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. मित्रांनो, बुधवारी दानाचे विशेष महत्त्व आहे. जे देण्यावर विश्वास ठेवतात, जे इतरांना दान देतात, त्यांच्यावर गुरुदेव लवकर प्रसन्न होतात. दानाची ऊर्जा 10 पटीने परत येते. हा आध्यात्मिक नियम आहे. चौथा सहाय्यक उपाय, शिवजींना जलाभिषेक. शनीचा त्रास दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आज रात्री किंवा उद्या सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा. जलात थोडे दूध मिसळा. अर्पण करताना 11 वेळा नमः शिवाय म्हणा. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा त्रास आहे, ज्यांच्या जीवनात वारंवार विनाकारण संकटे येतात, त्यांच्यासाठी
शिवाचा जलाभिषेक अत्यंत लाभदायक आहे, कारण शनिदेव हे भगवान शिवाचे भक्त आहेत. शिव प्रसन्न झाले तर शनी देखील कृपाळू होतात. आज प्रदोष काळात तर हा अभिषेक अनेक पटींनी अधिक फलदायी ठरेल.